नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा देशमुख. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज 10 एप्रिल डॉक्टर सॅम्युअल फ्रेडरिक हॅनिमन यांची जयंती. दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणून साजरा केला जातो. तर आजचा आपला हा व्हिडिओ पण ओळख होमिओपॅथीची या थीमवरच प्रेरित आहे. तर आतापर्यंतचे आपले जेवढे व्हिडिओज झाले तर तेवढे जे मेडिको प्रोफेशनल्स आहेत, स्टुडंट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांच्यासाठी एक निगडीत म्हणून व्हिडिओज होते. एक नॉलेज शेअरिंग, नॉलेज डिस्कशन आपण घेतलंय. पण जी नॉन मेडिको लोक आहेत, फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहे, परिजन आहेत, तर त्यांच्यासाठी एक होमिओपॅथीची ओळख, की बेसिक होमिओपॅथी काय आहे, कशी काम करते, कशी वापरल्या जाते, त्याचे स्कोप लिमिटेशन्स काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत, तर त्याच्यावरती आज एक आपण कटाक्ष टाकू, त्यावरती थोडी चर्चा करू. ठीक आहे, तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी एक काही प्रेझेंटेशन बनवलंय स्मॉल, तर त्या थ्रू आपण जाऊन एक स्टेप बाय स्टेप होमिओपॅथी काय आहे हे ब्रीफमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. वर्ल्ड होमिओपॅथी डे. हॅपी होमिओपॅथी डे टू ऑल. हेल हॅनिमन. सो ही एक स्लाइड मला खूपच आकर्षित वाटली. टू एव्हरी पर्सन बीइंग हेल्दी इज इम्पॉर्टंट, as well as curing your health disorders completely with safe remedies is also very important, and it is possible through homeopathy. Yes, it's absolutely possible through homeopathy. होमिओपॅथीचा उपयोग करून आपण जे आरोग्य आहे, जे शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य आहे, जे हेल्दी लाईफ आहे, क्वालिटी ऑफ लाईफ आहे, ती आपण मिळवू शकतो विदाउट एनी साईड इफेक्ट्स. तर पुढे बघू की व्हॉट इज होमिओपॅथी. तर होमिओपॅथीच्या बऱ्याचशा डेफिनेशन्स आपल्याला वेगवेगळ्या बुक्समध्ये दिसून येईल. तर वेबस्टर जी डिक्शनरी आहे, मेरियम वेबस्टर डिक्शनरी, त्यातनं मी ही डेफिनेशन घेतली. तर अ सिस्टीम ऑफ मेडिकल प्रॅक्टिस दॅट ट्रीट्स अ डिसीज स्पेशली बाय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ मायन्यूट डोजेस of a remedy that would in larger amount produce a healthy person symptoms similar to those of the disease. जर साध्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर होमिओपॅथी, होमिओस मीन्स सिमिलर अँड पॅथॉस मीन्स सफरिंग, म्हणजे सिमिलर सफरिंग्स. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आपण असे सबस्टन्सेस यूज करतो, अशा ड्रग सबस्टन्सेस यूज करतो जे की डिसीजमध्ये म्हणजे आजारामध्ये आढळून येणाऱ्या लक्षणांसारखी लक्षणं तयार करू शकणारा असा आपण ड्रग सबस्टन्स, असा औषधी घटक आपण वापरतो. आणि तो किती वापरतो? मायन्यूट डोजमध्ये. परंतु जे डिसीज म्हणजे जे आजारामध्ये लक्षण आहे त्यापेक्षा थोडंसं ते सर्टनली त्याची पॉवर जास्त असते. म्हणजे एक आर्टिफिशियल डिसीज आपण तयार करतो विथ मेडिसिन. म्हणजे मेडिसिनच्या काय म्हणू आपण, मेडिसिनची जी कार्यक्षमता आहे त्याच्या थ्रू आपण एक आर्टिफिशियल डिसीज तयार करतो आणि त्याच्या प्रभावाने आपण जो नैसर्गिक आजार आहे तो घालवून टाकतो. त्याच्यासाठी एक ॲफोरिझम पण आहे होमिओपॅथीमध्ये, ज्यामध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर आपण आज एवढं डिटेल आपल्याला बघायचं नाहीये, बट एक बेसिक ओळख आपण तशी करून घेऊया. तर होमिओपॅथीचं जे ब्रीद वाक्य आहे, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, म्हणजे लेट लाईक बी क्युअर बाय लाईक. म्हणजे होमिओपॅथी सिमिलर सफरिंग, जी गोष्ट आजारातील लक्षणांसारखी लक्षणं तयार करू शकते, तीच गोष्ट तेच औषधी घटक त्या आजाराला बरं करू शकतात. परिणामी व्यक्तीमधील तो आजार निघून जाईल आणि व्यक्ती हेल्दी होईल. हे आहेत डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. 10 एप्रिल 1755 ते 2 जुलै 1843 हा त्यांचा कार्यकाळ होता. ते ॲक्च्युली मॉडर्न मेडिसिन त्या काळी जी होती, मीन्स ते ॲलोपॅथ प्रॅक्टिशनर होते. बट ड्युरिंग स्टडी म्हणजे अभ्यास करताना एका पुस्तकाचं भाषांतर करताना ते काही गोष्टी त्यांच्या वाचनात आल्या की पेरुवियन बार्क म्हणून जे मेडिसिन आहे, सिंकोना, चायना म्हणून त्याला ओळखलं जातं. तर तिचा अभ्यास करताना, भाषांतर करताना सरांनी हे वाचलं की ती मलेरियासारखे सिम्पटम तयार करू शकते. तशी लक्षणं ते पेरुवियन बार्क कंझ्युम केल्याने, घेतल्याने तशी लक्षणं तयार होऊ शकतात. तर तिथे कुठेतरी त्यांना क्लिक झालं की हे
टेस्ट करून बघायला हवं, रिसर्च करून बघायला हवं आणि मग त्यांनी त्याची प्रूव्हिंग केली आणि मग ही सगळी जर्नी सुरू झाली. तर ॲफोरिझम्स जशी उपनिषदं आहेत, वेद आहेत आयुर्वेदामध्ये, तशी होमिओपॅथीमध्ये ॲफोरिझम्स आहेत. म्हणजे जसे शिकवणीचे आपण म्हणू की धडे आहेत ते. तर जो पहिला ॲफोरिझम आहे त्यामध्ये एक खूप विस्तीर्ण असं ध्येयवादी सरांनी ब्रीद आपल्याला देऊन गेलेत, डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सर, की ॲफोरिझम नंबर 1 जे आहे तर ते असं आहे की द फिजिशियन्स ओनली हाय अँड द फिजिशियन्स हाय अँड ओनली मिशन इज टू रिस्टोर सिक टू हेल्थ टू क्युअर ॲज इट इज टर्म्ड. म्हणजे प्रत्येक फिजिशियन इथे होमिओपॅथ, ॲलोपॅथ, आयुर्वेदाचार्य, युनानी फिजिशियन असं काहीही डिस्क्राईब केलं नाही. इथे लिहिलेलं आहे द फिजिशियन, म्हणजे जो असा व्यक्ती आहे जो वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतोय, त्याचं हाय अँड ओनली मिशन म्हणजे एकमेव ध्येय जे आहे ते व्यक्तीला आजाराच्या परिस्थितीमधून, आजारामधून हेल्थमध्ये आणायचं आहे. तर कुठल्याही पॅथीला क्रिटिसाइज केलं गेलेलं नाहीये किंवा काहीच नाही. फक्त एका डॉक्टरचं काय ध्येय असायला हवं, तर ते पेशंटला म्हणजे त्याच्याकडे मदत मागण्यासाठी आलेल्या सिक व्यक्तीला हेल्थमध्ये कसं आणता येईल बाय एनी टर्म, ते एकमेव ध्येय प्रत्येक डॉक्टरने, प्रत्येक फिजिशियनने आपल्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. हे आपल्याला ॲफोरिझम नंबर 1 मध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन सरांनी सांगितलेलं आहे. तर होमिओपॅथी ही काही प्रिन्सिपल्सवरती म्हणजे काही नियमांवरती आधारित आहे. काही नियमां थ्रू आपण होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत असतो. बरेच जण म्हणतात की कशी औषधं दिल्या जातात, होमिओपॅथीमध्ये नेमकं कन्सिडर काय केलं जातं, कारण की खूप लेंदी केस टेकिंग असते, खूप काही प्रश्न विचारले जातात, खूप डिगिंग केलं जातं. तर ॲक्च्युली 7 बेसिक प्रिन्सिपल्स, कार्डिनल प्रिन्सिपल्स आहेत आणि त्याच्यावरती बेस्डच ट्रीटमेंट असते. तर फर्स्ट प्रिन्सिपल आहे लॉ ऑफ सिमिलिया, सेकंड लॉ ऑफ सिम्प्लेक्स, लॉ ऑफ मिनिमम डोज, डॉक्ट्रिन ऑफ ड्रग प्रूव्हिंग, theory of chronic diseases, theory of vital force and doctrine of ड्रग डायनामायझेशन. तर हे एक 1 बाय 1 आपण ब्रीफमध्ये एक थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर लॉ ऑफ law of similia. The law of similia states those symptoms that a substance is able to cause to appear in person when exposed to it, that same substance also has the ability to cure those same symptoms in a person where they occur naturally as a part of disease process. आपण होमिओपॅथीची डेफिनेशन बघताना जी गोष्ट समजून घेतली तीच आहे लॉ ऑफ सिमिलिया. तर यामध्ये काय आहे, एखादी व्यक्ती हेल्दी स्टेटमध्ये असताना एखाद्या सर्टन सिच्युएशनला, एखाद्या सबस्टन्सला जेव्हा एक्सपोज होते, म्हणजे पर्सन इन हेल्थ जेव्हा सर्टन सबस्टन्सला एक्सपोज होतो आणि त्याच्यामध्ये ती लक्षणं तयार होतात, तर तोच सबस्टन्स जेव्हा सारखी लक्षणं एखाद्या व्यक्ती आजारी असताना त्याच्यामध्ये ती येतात, तर तो सबस्टन्स त्या व्यक्तीला त्या लक्षणांपासून मुक्त करू शकतो. म्हणजे तो सबस्टन्स म्हणजे तो ड्रग सबस्टन्स, ती रेमेडी. तर मग तसंच आहे, जी आजारांमधली लक्षणं आहेत तशी सिमिलर लक्षणं ज्या गोष्टींनी तयार होऊ शकतात, अनुभवल्या जाऊ शकतात, तो ड्रग सबस्टन्स त्या लक्षणांवरती आपण उपाय म्हणून, औषधी म्हणून वापरण्यात येते होमिओपॅथीमध्ये. सेकंड लॉ आहे लॉ ऑफ सिम्प्लेक्स. खूप साधी आणि आधुनिक पद्धती आहे होमिओपॅथी. जसे बाकी जे मोड ऑफ ट्रीटमेंट आहेत, मोड ऑफ प्रॅक्टिसेस आहेत, त्यामध्ये खूप प्रकारचे केमिकल्स, खूप कॉम्बिनेशन्स असे यूज केल्या जातात. टार्गेट ओरिएंटेड ट्रीटमेंट असते, ऑर्गन ओरिएंटेड ट्रीटमेंट असते. तर होमिओपॅथीमध्ये पर्सन इन डिसीज मोस्टली लक्षात घेतला जातो. म्हणजे आजारातील व्यक्तीमधील आजार जर आपण पाहत बसलो तर प्रत्येक लक्षणाला, प्रत्येक आजाराला, प्रत्येक अवयवाला आपल्याला वेगळं वेगळं औषध द्यावं लागेल.
पण होमिओपॅथीमध्ये पर्सन इन डिसीज लक्षात घेतलं जातं. म्हणून हॅनिमन सर म्हणतात ॲफरिझम 272 to 274 मध्ये हे स्टेट केलेलं आहे की द ओनली वन सिंगल सिम्पल रेमेडी शुड बी ॲडमिनिस्टर्ड टू द पेशंट ॲट वन टाइम. दिस इज द लॉ ऑफ सिम्प्लेक्स. म्हणजे एका वेळी एकच सिंपल रेमेडी एका व्यक्तीला देण्यात आली पाहिजे. ही फर्दर एक्सप्लेन्स this in simplified manner as at a given time only one remedy can be exact similar to the presenting disease condition of the patient. व्यक्ती एक आहे तर आपल्याला पर्सन ॲज अ होलिस्टिक अप्रोचने व्यक्तीला समजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पर्सन ॲज अ होल कन्सिडर करू तेव्हाच आपल्याला त्याची मोस्ट सिमिलर अ सिंगल सिम्पल रेमेडी आपल्याला मोस्ट त्याच्यासारखं प्रेझेंटेशन असणारी रेमेडी आपल्याला मिळून जाणार. त्यासाठी मटेरिया जो सब्जेक्ट आहे त्याचा स्टडी, ऑर्गेनॉन ऑफ मेडिसिन याचा स्टडी, म्हणजे औषधी कोणकोणत्या आहेत आणि त्या औषधी कशा वापरल्या जायला हव्या कुठल्या कंडिशन्समध्ये याचा आपल्याला ब्रीफ कुठल्याही होमिओपॅथिक फिजिशियनला असणं आवश्यक आहे. लॉ ऑफ मिनिमम डोज ही खूप मोठी स्ट्रायकिंग गोष्ट आहे. होमिओपॅथीमध्ये कधीही क्वांटिटेटिव्ह थिअरी न बघता क्वालिटेटिव्ह बघितलं जातं. होमिओपॅथिक मेडिसिन्स आर रिच इन क्वालिटी नॉट इन क्वांटिटी. जर का आपण स्कॅन करायला गेलो तर होमिओपॅथिक मेडिसिन जे डायल्युशन्स असतात त्यामध्ये इनफायनेटिझिमल डोजमध्ये एकदम कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला औषधं दिसून येतील, पण तितकीच कमी क्वांटिटी मोठ्यात मोठे पॅथॉलॉजिकल जे चेंजेस झालेले आहेत त्याला हेल्थमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्या व्हायटल फोर्सला ट्रिगर करण्यासाठी पुरेशी असतात. The dose could be defined as the least quantity of any substance required to affect a change in nature. The science of doctrine of dosage is called as posology. हे डोज सिलेक्ट करण्याचा आणि त्याचा स्टडी करण्याचा जो सायन्स आहे त्याला पोसॉलॉजी म्हटलं जातं. परंतु कुठलाही मोठा बदल जर घडून आणायचा असेल तर त्याला लीस्ट पॉसिबल स्टिम्युलेटिंग फोर्स तेवढाच गरजेचा असतो आणि तेवढाच होमिओपॅथीमध्ये एक हेल्दी पोटेन्सी म्हणून यूज केली जाते. Doctrine of drug proving. It's a next cardinal principle. The drug proving is termed as a homeopathic pathogenetic trial. Is a process in which drug substances are put into a trial on healthy human beings, volunteers, and their pathogenetic effects are observed, noted, and compiled as a first step in introduce the drug in the homeopathic materia medica. होमिओपॅथी ही एक अशी पॅथी आहे ज्यामध्ये कुठल्याच प्राण्यावरती म्हणजे अदर दॅन ह्युमन बिईंग प्रूव्हिंग केलं जात नाही. माणसांना औषधं द्यायची आहेत तर माणसांवरतीच औषधांचं प्रूव्हिंग होते. हेल्दी ह्युमन बिईंग ऑफ ऑल एजेस अँड बोथ सेक्सेस असे कॅटेगराईज म्हणजे दोन्ही जेंडरच्या आणि सगळ्या एजच्या ग्रुप्समध्ये मेडिसिन दिली जाते. जे व्हॉलेंटियर्स असतात ड्रग प्रूव्हिंगसाठी त्यांचे पण सर्टेन क्रायटेरियाज असतात. सेन्सिटिव्ह, ओनेस्ट, त्याचे खूप वेगळे क्रायटेरिया आहेत सगळे. त्या क्रायटेरियामध्ये बसणारे व्यक्तींना सिलेक्ट केलं जातं ड्रग प्रूव्हिंगसाठी. त्यांना डे बुक दिली जाते त्या सर्टेन पिरियडसाठी आणि त्यांना त्यांच्यामध्ये आढळून येणारे परत एक कमिटी असते ते सगळं ऑब्झर्व करणारी मीन्स सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह म्हणजे व्यक्ती स्वतः जी लक्षणं अनुभव करतोय ती आणि जी फिजिशियन ऑब्झर्व करू शकतो ती सगळी लक्षणं अशी कंपाईल केली जातात आणि एक होल म्हणजे ह्या सगळ्या एजमधल्या जो ग्रुप आहे दोन्ही सेक्स त्यांचा जो ग्रुप आहे सगळ्या याच्यामधनं जी लक्षणं आपल्याला मिळत आहेत तर त्याचं कंपाईल एक प्रेझेंटेशन बनवलं जातं आणि त्याला म्हटलं जातं ड्रग पिक्चर. म्हणजे होमिओपॅथिक ड्रग मटेरिया मेडिकामध्ये जे आहेत मटेरिया मेडिकामधल्या ज्या सगळ्या रेमेडीज आहेत त्या हेल्दी ह्युमन बिईंगवरती प्रूव्ह झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्याची जी पॅथोजेनेटिक पॉवर आहे ती नक्कीच पूर्णपणे माहिती असते. Next cardinal principle is theory of vital force.
Homeopathy believes that there is an existence of an essential force in every living organism which maintains harmony of the function and also differentiates the living from the dead. The vital force determines the state of health that living organism in that living organism, the mental, physical, and spiritual level. Yes, homeopathy works up to spiritual levels. This is the depth of homeopathy. एका सेमिनारमध्ये म्हणजे डॉक्टर के वाय दिंडे सर आहेत त्यांच्या थ्रू हे आलेलं आमच्या कानापर्यंत की सर एका मोठ्या सेमिनारला गेलेले होते. तिथे एका मोठ्या आयुर्वेदाचार्यांनी ही गोष्ट सांगितली होती जी सरांनी आमच्यापर्यंत कन्व्हे केली की कुठलीच पॅथी ही चुकीची नाही. प्रत्येक पॅथीचे आपापले स्कोप्स अँड लिमिटेशन्स आहेत. प्रत्येक पॅथीचं एक वर्क ऑफ सेक्टर आहे. तर आपण ती तशी समजून व्यक्तीला आजारातून त्यानुसार जी गरज आहे ते वापरून आपण त्या व्यक्तीला आजारातून बाहेर काढण्याची खरी तर गरज असते. तेवढं ब्रॉड माइंडेड प्रत्येक फिजिशियन असायला हवा. तर त्यांनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलेलं होतं की ॲलोपॅथी शरीर बघतं. ठीक आहे, ॲलोपॅथी शरीर बघतं. फिजिओलॉजिकल चेंजेस, पॅथॉलॉजिकल चेंजेस, डिसीज प्रोडक्ट, जे काही कंडिशन्स लेवल्स आहेत सगळं. आयुर्वेदा मन बघतं. मग जर आयुर्वेदा मन बघतं तर होमिओपॅथी काय बघतं? तर ॲलोपॅथी शरीर बघतं, आयुर्वेदा मन बघतं आणि होमिओपॅथी चित्त बघतं. ही खूप डेप्थ असणारी गोष्ट आहे ॲक्च्युली. चित्त बघतं. द लेवल ऑफ कन्सर्न्स, द स्टार्टिंग ऑफ कॉन्फ्लिक्ट्स मीन्स द स्टार्टिंग ऑफ डिसीजेस आणि जिथनं आजार सुरू होतोय तिथपर्यंतच्या डेप्थमध्ये जाऊन होमिओपॅथी काम करते. म्हणूनच खरं तर म्हटलं जातं की मुळापासून आजार बरा करते. आजाराची कारणं घालवली जातात. आता होमिओपॅथी खूप मोठं सेक्टर आहे. जेवढं क्रिटिसाइज केलं जातं साबुदाण्याच्या गोळ्या वगैरे तसंच अगदी तसं काही नाहीये. खूप मोठ्या प्लेनवर होमिओपॅथी काम करते. तर ते जसं आपण ते समजून घेत जातो, शिकत जातो, अनुभवत जातो तसं आपल्याला ते कळायला लागतं. तर थिअरी ऑफ व्हायटल फोर्स. तर होमिओपॅथी बिलीव्स दॅट देर इज अन एक्झिस्टन्स ऑफ इसेन्शियल फोर्स इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे प्रत्येक जो सजीव घटक आहे त्यामध्ये तो एक फोर्स आहे. ती एक ऊर्जा आहे जी सगळी जी सिस्टीम आहे ती रन करते. आणि तीच ऊर्जा एका निर्जीव आणि सजीव घटकामध्ये फरक दाखवते. जर सजीव आहे तर त्यामध्ये तो फोर्स आहे जो सगळे जी कार्यप्रणाली आहे ती कोणीतरी मॉनिटर करतोय. तर ती मॉनिटर करणारी फोर्स, ती मॉनिटर करणारी ऊर्जा ते काय आहे तर तो आहे व्हायटल फोर्स. आणि द व्हायटल फोर्स डिटरमाइन द स्टेट ऑफ हेल्थ इन दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲट मेंटल, फिजिकल अँड स्पिरिच्युअल लेवल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जो प्लेन आहे, मेंटल प्लेन, फिजिकल प्लेन, स्पिरिच्युअल प्लेन, तर ह्या सगळ्यांचा आपल्याला जे काही स्टेट ऑफ हेल्थ आहे तर ते व्हायटल फोर्स च्या हेल्थनुसार आपण डिटरमाइन करू शकतो. थिअरी ऑफ क्रोनिक डिसीज. During Hahnemann's time, apart from best homeopathic treatment, the chronic diseases would return after certain intervals while acute cases respond well. He found that a chronic disease is caused by chronic miasms, psora, syphilis, and psychosis. He introduced it into a fourth edition of Organon of Medicine in the year 1829. ओके, तर आता काय होत होतं? खूप चांगल्या प्रकारे नियमानुसार व्यवस्थित केस टेकिंग घेऊन सुद्धा बरेचसे असे क्रोनिक आजार होते. क्रोनिक म्हणजे जुनाट आजार, शरीरामध्ये बसलेले खूप वर्षापासून असलेले आजार की जे औषधं व्यवस्थित दिल्यानंतर सुद्धा रिटर्न येत होते. तर अशा आजारांवरती स्टडी केल्यानंतर डॉक्टर हॅनेमॅन सरांना हे आढळून आलं की ह्या आजारांचं जे रिझन आहे ते मायझम्स आहेत. तर 3 फंडामेंटल मायझम्स होमिओपॅथीमध्ये सांगितले गेलेले आहेत की सोरा, सायकोसिस अँड सिफिलिस. यामध्ये सोरा जर आपण बघितलं तर याला मदर मायझम म्हटलं जातं, बेसिक मायझम. तर सोरा म्हणजे इच म्हणजे इरिटेशन, खाज. तर जिथं आजाराची सुरुवात असते
द बेस असतो, जिथे डिस्टर्बन्सेस येत आहेत तिथे इरिटेशन होणार आणि तिथे इच होणार. सायकोसिस म्हणजे ओव्हरग्रोथ, ट्युमर्स, हर्नियाज, ओव्हरग्रोथ जिथे झालेली आहे तर ते सायकोसिस अंडर येतं. म्हणजे एक काय म्हणू आपण, प्रोग्रेशन ऑफ डिसीज तिथे स्टार्ट झालेलं असतं, तिथे डिसीज प्रोडक्ट आपल्याला दिसून यायला लागलेले असतात. आणि थर्ड मायझम आहे सिफिलिस. सिफिलिस म्हणजे डिस्ट्रक्शन, जिथे सेप्सिस, असायटिक फ्लुइड्स असे डिसीज प्रोडक्ट म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह फेजमध्ये, म्हणजे हायर पॅथॉलॉजिकल फेजमध्ये जेव्हा आजार जातात तेव्हा ते सिफिलिटिक स्टेजमध्ये आहे असं आपण म्हणतो. तर अशा डिसिजेससाठी अँटीमायझमेटिक ट्रीटमेंट ही दिली जाते आणि त्यानंतर क्रोनिक डिसिजेससुद्धा त्याचं रिकरन्स होणं ते बंद होते आणि ते मुळापासून बरे व्हायला लागून जातात. तर डॉक्टराइन ऑफ ड्रग डायनामायझेशन हा पण एक हा आपला नेक्स्ट हे आहे, म्हणजे सेवन्थ लास्ट जो कार्डिनल प्रिन्सिपल आहे तो आहे डॉक्टराइन ऑफ ड्रग डायनामायझेशन. Homeopathic dynamization are processes by which medicinal properties which are latent in natural substances while in their crude state become awakened and develop into activity to an incredible degree. Drugs are potentized by two methods: trituration for insoluble substances and succussion in case of soluble substances. होमिओपॅथिक ड्रग डायनामायझेशन ही वंडरफुल आणि खूप महत्त्वाची आधुनिक प्रणाली आहे जी होमिओपॅथीने इंट्रोड्यूस केलेली आहे. यामध्ये आपण मेडिसिनची क्वांटिटी कमी करून त्याची क्वालिटी म्हणजे त्याचे सुप्त गुण हे जागृत केले जातात. मेडिसिनला पोटंटाईज केलं जातं. त्याच्या पोटेन्सीज असतात, लोअर पोटेन्सीज पासून हायर पोटेन्सीज. मग पेशंटची डिसीजची स्टेट म्हणजे किती पॅथॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत, पेशंटची एनर्जी किती आहे, ह्या सगळ्यांचं जज करून आपण पोटेन्सी ठरवत असतो. तर पोटंटायझेशनच्या दोन पद्धती आहेत, ट्रायच्युरेशन आणि सकशन. ज्या इनसोल्युबल गोष्टी आहेत त्या ट्रायच्युरेशननी पोटंटाईज केल्या जातात आणि सोल्युबल सबस्टन्सेस सकशननी मीन्स लिक्विड सबस्टन्सेसमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये तयार केले जातात. ऑब्जेक्ट्स ऑफ पोटंटायझेशन. तर टू रिड्यूस मेडिसिनल सबस्टन्सेस विच हेल्प्स टू अवॉइड अनवॉन्टेड मेडिसिनल ॲग्रवेशन. होमिओपॅथीचे साईड इफेक्ट नाही असं आपण का म्हणतो? कारण की होमिओपॅथी औषधांमध्ये औषधांचं जे प्रमाण आहे ते मिनिमम असतं, कारण की ते पोटंटाईज केलेले असतात. तर त्यांचं ते मेडिसिनमुळे होणारे साईड इफेक्ट होऊ नये, मेडिसिनची क्वांटिटी कमी झाली म्हणजेच त्याचं अनवॉन्टेड मेडिसिनल ॲग्रवेशन होणार नाही, म्हणून त्याची जी पोटेन्सी आहे ती वाढवली जाते. म्हणजे मेडिसिनचं प्रमाण कमी केलं जातं आणि त्याची क्वालिटी वाढवली जाते. बाय दिस प्रोसेस डेडली पॉयझन्स टर्न्स इनटू हिलिंग रेमेडीज. एक्झाम्पल अर्सेनिक, लॅकेसिस, क्रोटॅलस. अर्सेनिकचं नाव खूप पॉप्युलर झालं. अर्सेनिकने होमिओपॅथी खूप पॉप्युलर केली या कोविडच्या काळामध्ये. तर खूप जणांचे प्रश्न होते, खूप जणांचे क्युरीज अशा होतात जे गुगल डॉक्टर्स असतात मेनली, तर ते सर्च करता अर्सेनिक, अर्सेनिक इज अ डेडली पॉइझन. मग कसं काय तुम्ही कोरोनावरती ते यूज करताय, कसं काय सजेस्ट केलं जात आहे आणि कसं काय 30 पोटेन्सीमध्ये ते वाटलं जात आहे, ते तर पॉइझन आहे, मग त्याचे हार्टवरती परिणाम नाहीत का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं ही आहे. या असंख्य प्रश्नांचं उत्तर हे आहे की जे अर्सेनिक आपण होमिओपॅथीमध्ये यूज करतोय ते पोटंटाइज्ड आहे. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट दाखवण्यासाठी किंवा ग्रॉसली पॉइझनस इफेक्ट करण्यासाठी तेवढी क्वांटिटी नाही आहे. त्याचे सुप्त गुण आपण घेतलेले आहेत. त्याचं पॉइझनस जो इफेक्ट आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ पोटंटायझेशन. सबस्टन्स आणि थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे सबस्टन्सेस विच आर नॅचरली इनर्ट विच कन्वर्ट्स इंटू अ मेडिसिन, दॅट इज सिलिशिया, कॉमन सॉल्ट. आता सिलिशिया म्हणजे रेती, वाळू. आणि तर आपण बघत होतो
थिअरी ऑफ क्रोनिक डिसिजेस, नाही, ऑब्जेक्ट्स ऑफ पोटंटायझेशन. तर सबस्टन्स विच आर नॅचरली इनर्ट विच कन्वर्ट्स इन टू अ मेडिसिन, एक्झाम्पल सिलिशिया, कॉमन सॉल्ट. म्हणजे नॅचरली जे सबस्टन्सेस इनर्ट स्टेटमध्ये आपल्या आजूबाजूला असतात की जे मेडिसिन म्हणून वापरण्याचा आपण कधी विचारही करू शकत नाही, जसं वाळू झाली, मीठ झालं. तर हे पण जे घटक आहेत, जेव्हा आपण त्याला पोटंटाईज करतो तर त्याचे पण जे सुप्त गुण आहेत ते मोठ्या मोठ्या आजारांमध्ये आपल्याला ट्रिमेंडसली मॅजिकल इफेक्ट दाखवतात. सिलिशियाला तर द सीझर इन होमिओपॅथ हँड असं म्हटलेलं आहे, जिथं सर्जन्सचा नाईफ सीझर पोचू शकत नाही, नाईफ पोचू शकत नाही, तिथले पण ॲब्सेसेस सिलिशियाच्या यूजनी क्लिअर होण्याचे एव्हिडन्सेस आहेत, तसं प्रूव्ह झालेलं आहे सगळं. तर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे द ॲक्शन ऑफ पोटंटाइज्ड मेडिसिन इज डीपर, लॉंगर अँड मोर वाईड स्प्रेड. तर जे होमिओपॅथिक मेडिसिन आहे ते सेल्युलर लेव्हलला जाऊन काम करत आहे. जे डिस्टर्ब झालेला व्हायटल फोर्स आहे त्याला आपण एका स्टेबल, डिसिप्लिन्ड, नॅचरल स्टेटमध्ये आणतोय. त्यामुळे जो बदल घडतोय शरीरामध्ये, जी आपली वाटचाल होतीये हेल्थकडे, ती नक्कीच लॉंगर असणार, स्ट्रॉंगर, डीपर असणार आणि मोर वाईड स्प्रेड. म्हणजे सर्वांगीण दृष्टीने आपण आरोग्याच्या दृष्टीने वाटचाल करतो जर आपण होमिओपॅथीच्या मदतीने ट्रीटमेंट घेत असू तर. तर यामध्ये होमिओपॅथी काम कसे करते हा जो सगळ्यात मोठा क्रुशियल प्रश्न सगळेजण विचारतात की बरं होतं हे कसं समजायचं. कारण की होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर बऱ्याचदा असं आढळून येतं लोकांना की म्हणजे असं गैरसमज आहे की होमिओपॅथी घेतल्यानंतर पहिले आजार वाढतो आणि मग कमी होतो. तर खरं तर ते नियम आहेत, काही तसे काही ऑब्झर्वेशन आहेत, काही क्रायटेरिया आहेत जे लक्षात घेऊन आपण म्हणत असतो की व्यक्ती बरा होतोय. तर त्यामध्ये डॉक्टर हेरिंग यांनी खूप छान पद्धतीने लॉ मांडलेले आहेत. तर त्याला आपण हेरिंग्ज लॉ ऑफ क्युअर म्हणतो किंवा हेरिंग्ज लॉ ऑफ डायरेक्शन ऑफ क्युअर असं म्हणतो. तर क्युअर टेक्स प्लेस विथ सिम्पटम्स डिसअपिअरिंग फ्रॉम, म्हणजे सिम्पटम कशा प्रकारे डिसअपिअर होत आहे बॉडीमधून त्या गोष्टींनुसार आपण ठरवतो की आजार कसा बरा होतोय की नाही होतोय. तर अबो डाऊनवर्ड्स मीन्स अबो डाऊनवर्ड्स ॲनाटॉमिकली, म्हणजे वरपासून खालपर्यंत लक्षणं हळूहळू डिसअपिअर व्हायला लागतात. हळूहळू पेशंटची जी लक्षणं आहेत ती शरीराबाहेर पडायला लागून जातात. विदिन आउटवर्ड, इनसाइड आउटवर्ड्स, म्हणजे विदिन आउटवर्ड म्हणजे मेडिसिन घेतल्यानंतर जर का इरेप्शन बाहेर येत असतील, शरीरातनं सेप्टिक डिस्चार्जेस बाहेर येत असतील, तर होमिओपॅथीमध्ये म्हटलेलं आहे की डिस्चार्जेस आर ब्लेसिंग्स. म्हणजे मेडिसिन घेतल्यानंतर जर का डिस्चार्जेस बाहेर पडताय तर असं समजायचं की शरीरामधले टॉक्झिन्स हे बाहेर पडताय. सेंटर टू पेरिफेरी म्हणजे मोस्ट व्हायटल ऑर्गन खालतेच दिलेलं आहे की मोर इम्पॉर्टंट टू लेस इम्पॉर्टंट ऑर्गन्स ऑफ सिस्टीम, म्हणजे मध्यभागापासून सरफेस एरियापर्यंत, म्हणजे आतून हिलिंग होत 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 ती बाह्य भागापर्यंत आपल्याला हिलिंग दिसून येते. महत्वाचे ऑर्गन्स आधी हील होणार आणि देन जे लेस इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत आपल्या ह्युमन सिस्टीम मधले ते हळूहळू क्युअर व्हायला लागणार, रिकवर व्हायला लागणार. इन द रिव्हर्स ऑर्डर ऑफ अपीअरन्स ऑफ द सिम्पटम, म्हणजे ज्या प्रकारे लक्षणं उद्भवल्या गेली होती त्याच्या रिव्हर्स, त्याच्या उलट्या मार्गाने ते बरे होणार. म्हणजे जे लक्षण सगळ्यात आधी दिसून आलं होतं ते सगळ्यात नंतर बरं होणार. तर हे अशा पद्धतीने जर का बदल औषध घेतल्यावर दिसून येत आहे, याचा अर्थ मेडिसिन काम करते आणि शरीर रिकव्हरीकडे जात आहे. आणि हे आहे सेकंड ॲफोरिझम ऑफ ऑर्गेनॉल ऑफ मेडिसिन. तर यामध्ये होमिओपॅथी किती मॅजिकल पद्धतीने काम करते हे साध्या सोप्या सरळ भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे की द हायेस्ट आयडियल ऑफ क्युअर इज रॅपिड, जेंटल, परमनंट रिस्टोरेशन ऑफ हेल्थ or removal and annihilation of the disease in its whole extent in the shortest, most reliable and most harmless way on easily comprehensible principle. आता आपण ही जे काही प्रिन्सिपल्स पाहिले, आपण 7 कार्डिनल प्रिन्सिपल पाहिले ज्याच्यावरती होमिओपॅथी बेस्ड आहे. तर ही साधी सरळ सोपी लक्षात येण्याजोगी तशी व्यवस्थितरित्या समजून घेतली तर ऍप्लिकेशन पण आपण त्याचं करू शकतो. अशा साध्या सोप्या लॉज वरती होमिओपॅथी अवलंबून आहे
आणि जे होमिओपॅथी बद्दल गैरसमज आहे की होमिओपॅथी स्लो आहे आणि आजार निघायला वेळ लागतो, पहिले वाढतं मग कमी होतं, असं काहीच नाहीये. जर का योग्य पद्धतीने योग्य वेळी योग्य औषधाचा योग्य डोस दिला गेला तर होमिओपॅथी ही फास्ट आहे, रॅपिड आहे, जेंटल आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा पेशंटला त्रास होऊ न देता पेशंट लाईट मध्ये जाऊन मीन्स तो ईज मध्ये जाऊनच परमनंट म्हणजे जे रिझन आहे आपण डिसीजचं तेच काढून टाकतोय, त्यामुळे परमनंट रिस्टोरेशन ऑफ हेल्थ होणार आणि डिसीज पूर्णपणे शरीराच्या बाहेर काढून टाकण्यात येईल. आणि जे क्रायटेरिया मी सांगितले सगळं जर का व्यवस्थित अभ्यास करून पेशंटला पूर्णपणे लक्षात घेऊन औषधांचा व्यवस्थित अभ्यास करून जर का वापरण्यात आलं तर नक्कीच शॉर्टेस्ट टाइम पिरियडमध्ये आपण आजाराला बरं करू शकतो. आता बऱ्याचशा ॲडव्हान्स केसेसमध्ये पॅथॉलॉजिकल प्रोग्रेशन झालेल्या डिसीजमध्ये सुद्धा सिंपल रेमेडी अत्यंत प्रभावीपणे पेशंटला आजारातून बाहेर काढते. आणि ह्या कुठल्याच मीन्स फक्त बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत. हे आम्ही होमिओपॅथ्स प्रत्येक दिवशी प्रॅक्टिसमध्ये अनुभवतो, बघतो. आमच्या सिनियर सरांचं बघतो, आमच्या गुरूंचं बघतो आणि आमच्या स्वतःच्या ओपीडीजमध्ये पण आम्ही ते अनुभवतो. आणि त्याच गोष्टीच्या जोरावरती आम्ही हे बोलू शकतो की जे काही लिहून ठेवलेलं आहे आपल्या फिलॉसॉफीमध्ये ते नक्कीच शब्द आणि शब्द प्रूव्ड झालेल्या गोष्टीच लिहिलेल्या आहेत. सो हे होतं माझं एक ब्रीफ थोडक्यात सांगू शकेल मी असं होमिओपॅथीचं इंट्रोडक्शन. तर आज होमिओपॅथी डे आहे आणि जे नॉन मेडिको लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी हा एक थोडासा आमच्या ग्रुपची जी म्हणजे जे व्हिडिओज बनवण्याची जी एक पद्धत आहे त्याच्यात थोडंसं वेगळं जाऊन मी एक इंट्रोडक्शन टू होमिओपॅथी या थीमवरती बेस्ड हा व्हिडिओ बनवला. थोडेसे टेक्निकल इश्यूज आले कारण की मी ह्या ॲपला खूप काही फ्रेंडली नाही, तर त्यासाठी माफी असावी. परंतु अशा प्रकारे खूप एक ब्लेसिंग समजते मी तर होमिओपॅथीला, कारण की टू बी अ होमिओपॅथ इज रिअली अ प्रिव्हिलेज्ड फिलिंग आणि आयुष्य जगायला शिकवते होमिओपॅथी. तर आमचे गुरु डॉक्टर भागवत उमाळे सर यांना पण आज ह्या महत्त्वाच्या दिवशी मी थँक्स म्हणेल माझ्याकडून आणि माझ्या ग्रुपकडून सुद्धा. तर सर्वांना, कारण की सरांनी आम्हाला ही एवढी चांगली पॅथी आपण कशा प्रकारे पेशंटला बरं करण्यासाठी आणि आपली सुद्धा एक क्वालिटी ऑफ लाईफ कसं वाढवू शकू या दृष्टीने नेहमीच आम्हाला गाईड केलंय आणि प्रत्येक वेळी सर आमच्या पाठीमागे असतातच. तर आता थँक्यू म्हणणं वगैरे ही फॉर्मॅलिटीज आम्ही नेहमी करत नाही, बट आजच्या दिवशी हे म्हणणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, इथे मी हा व्हिडिओ संपवते. जर कुणाला काही अजून क्युरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही ॲडवाईस असतील आमच्या नेक्स्ट व्हिडिओसाठी तर नक्की कळवा. थँक्यू.